अर्जुन भाऊ खोतकरजी। राज्याचे नेते, आपली परखड भूमिका मांडणारे माननीय अजितदादा पवार साहेब, मंचावर उपस्थित माननीय आमदार राजेश भैया टोपे, विक्रमजी काळे, नारायणजी कुचे, मनोजजी कांदे, सतीशजी चव्हाण, माननीय अरविंद अण्णा चव्हाण, भास्कररावजी आंबेकर, मंचावरील सर्व आजीबाजी आमदार, सर्व सन्माननीय निमंत्रित, राजू डोईफोडे आणि वैशाली डोपळे यांनी आधार हे हॉस्पिटल नव्याने या ठिकाणी उभा केलं। त्यांच्या टीम मध्ये सर्व सन्माननीय डॉक्टर्स मंडळी, विशेषतः मनीष देशमुख, गणेश कानडे, वर्षा डोईफोडे, अनिल कायंदे, कैलाश शोधी, विकास कोळे, पूनम माराणी, अंजली देशमुख, माझे सहकारी भाऊसाहेब घुगे, डॉक्टर रागसर, भोतेकर दादा, अनिरुद्ध खोतकर, सनप, राजेश राऊत, राजेंद्र राग, भास्कर आबा, आमचे सहकारी माननीय सर्व मंचावरचे सर्व सन्माननीय सहकारी घुगे नाना, सर्व मान्यवर बंधू भगिनी, मी राजू डोईफोडे यांना रुग्णसेवेच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। खरं तर डॉक्टर प्रमोद डोईफोडेमुळे माझा डोईफोडे कुटुंबाशी संबंध आला आणि या मैत्रीच्या धाग्याने एक वेगळ्या प्रकारचा निश्चितपणे आमच्या संबंधामध्ये वलय निर्माण झालं आणि याच माध्यमातून आज जालन्यासारख्या शहरामध्ये आधार हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा, सामान्य माणसाची सेवा राजू डोईफोडे आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी करू पाहत आहे। दादा राजू डोईफोडेने सांगितलं की आता मी माझ्याकडे फीस जरी पैसे लोकांकडे नसतील तरी लोक माझ्याकडे येतात। तुम्ही थोडस राजू डोईफोडे बघावं दादा, त्यांच्यापेक्षा त्यांची दाढी पाहिल्यानंतर कोणाला वाटतं का पैसे न देण्याची हिंमत कोणाची आहे? आणि तुम्ही डॉक्टरकडे, सर्व डॉक्टरकडे बघितलं दादा, आता तर आमचा प्रमोद डोईफोडे असतील किंवा राजू डोईफोडे असतील किंवा सर्व डॉक्टर लोक लागतायत, दाढ्या कोण वाढवा लागले? मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये हा ट्रेन आला, कदाचित तो लोकांवरती प्रभाव टाकण्यासाठी असेल। माझ्याकडे नाही, परंतु निश्चितपणे एक सेवा म्हणून या क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारी मंडळी या ठिकाणी आलेली आहे, याचा आनंद या मतदारसंघाचा आमदार म्हणून मला आहे। दादा, हे आरोग्य, लोकांचं आरोग्य तर हे लोक निश्चितपणे बघतील, परंतु आपण या राज्याचे तळतदार नेते म्हणून आपल्याकडे मला आमच्या आरोग्याच्या बद्दलच्या काही मागण्या मागायच्या। हे शारीरिक आरोग्य दूर होईल, पण आम्ही मराठवाड्यातली माणसं आपल्याकडे पाहून पुढे येण्याचा प्रयत्न करतो। आमचं सिंचनाचं आरोग्य अत्यंत हालाकीचं आहे दादा। आमचं सिंचन क्षेत्र 11% पुढचं नाही दादा। या आरोग्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे अशी आमची अत्यंत प्रामाणिकपणे मागणी आणि भावना आपल्याकडे आहे। एवढे सर्व प्रयत्न करून सुद्धा आमचं मराठवाड्याचं सिंचन क्षेत्र, विशेषतः जालन्याचा कमांड एरिया जर सोडला तर आम्ही 11% पुढे जाऊ शकलो नाही। दादा, माझी मागणी आहे आपल्याकडे की मराठवाड्यातले जे कोल्हापुरी बंधारे आहेत, या बंधाऱ्यावर आपली नजर जर पडली
तर निश्चितपणे या कोल्हापुरी बंधाऱ्याचं रूपांतर बॅरेगेजमध्ये होऊ शकेल. जालना जिल्ह्यामध्ये राजेश टोपेंच्या मतदारसंघामध्ये जे काही बॅरेगेज आपण दिलेले आहेत त्याचा प्रभाव आम्ही बघतो, त्यातली उपयुक्तता आम्ही या ठिकाणी बघतो. खूप चांगल्या पद्धतीने त्या भागातलं आरोग्य या तुमच्या बॅरेगेजमुळे लोकांचं सुधारलेलं आहे. आणि तीच अपेक्षा आम्ही इतर भागातले सर्व नागरिक आपल्या माध्यमातून या ठिकाणी करू पाहतो. आणि त्या संदर्भाने आपण थोडा जरी वेळ या ठिकाणी आम्हाला दिला तर मला असं वाटतं की एक मोठं काम या आधारच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला एक वेगळा आधार या ठिकाणी मिळू शकेल या बाबीवर माझा पूर्णपणे या ठिकाणी विश्वास. आणि दादा जे बोलतात ते करतात. आज दादा बोलतील ही अपेक्षा माझ्या मनामध्ये निश्चितपणे या ठिकाणी आहे. आणि दादानी ते बोलावं हा आग्रही माझा निश्चितपणे या ठिकाणी असणार आहे. जर एक मिनिट जरा थांबता का? हो महाराज जरा थांबता का जरा? उपस्थितांना मी विनंती करते कृपया मनोगत व्यक्त करताना थोडासा. दादा या आरोग्याकडे आपण मी पोटतिडकीला मानतो विषय या ठिकाणी निश्चितपणे या आरोग्याकडे लक्ष मांडण्याचा निश्चितपणे दादानी प्रयत्न करावा ही माझी अपेक्षा आहे. दादा या समाजामध्ये निश्चितपणे माझं दैवत माननीय मुंडे साहेब जे माझ्या आयुष्यामध्ये मला सातत्याने या माणसाने खूप मदत केलेली आहे. आणि दादा मागच्या कालखंडामध्ये मी स्वतः भगवान बाबा आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावं या संदर्भातली अत्यंत जोरदारपणे मागणी केली. आणि राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ती मागणी आमची व्यासपीठावरून ती मान्यही केली की राज्यामध्ये लवकरात लवकर भगवान बाबा आर्थिक विकास महामंडळ आम्ही स्थापन करू आणि त्या पद्धतीचा GR काढण्याच्या संदर्भात सूचनाही केल्या. पण नेमकं त्यांनी जाहीर केलं दादा आणि त्यानंतर ताबडतोब निवडणुका लागल्या आणि त्यामुळे तो GR बाहेर येऊ शकला नाही. माझी विनंती आपल्या या समाज बांधवांच्या माध्यमातून की भगवान बाबा आर्थिक विकास महामंडळाचा GR घोषणा केल्याप्रमाणे तातडीनं जर निघाला तर निश्चितपणे मला असं वाटतं की तुम्ही आता एक फोन केला तर संध्याकाळपर्यंत तो GR येऊ शकतो. पण जेव्हा किंवा तुम्हाला बोलता येईल तेव्हा या संदर्भाने आपण बोला आणि तातडीनं हा GR काढण्याच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी सूचना कराव्यात ही विनंती या ठिकाणी करतो. दादा अनेक मागण्या आमच्या आहेत. मी मगाशी आपल्याला घरी आलं त्यावेळेस बोललो की आमचा GSTचा विषय जाणला का त्या संदर्भाने तुम्ही चांगली अधिकाऱ्यांची हजेरी पण घेतलेली आहे. मला माहिती होती काय काय त्यांना बोलत मी होतो तिथे. मग आज आमची महानगरपालिका झाली दादा सहा महिने होऊन. आता महानगरपालिका या संदर्भात GSTच्या प्रमाणात आम्हाला त्या ठिकाणी अनुदान मिळालं पाहिजे. आणि या संदर्भात दादा मी आपले आभार मानतो मनापासून की तातडीनं आपण सर्व यंत्रणेला सूचना केला की या संदर्भातली त्या ठिकाणी बैठक मंत्रालय पातळीवर या ठिकाणी आपण लावण्याच्या सूचना या ठिकाणी केल्या. संपूर्ण प्रेस आपली या ठिकाणी बसलेली आहे. खरं तर दादांनी तातडीनं दखल घेतली आणि GSTच्या प्रमाणामध्ये आपल्याला तो परतावा मिळाला पाहिजे आणि तो कायद्याने आहे, तो नियमाने आहे. फक्त इचलकरंजी आणि जालना या दोनच महानगरपालिकेला तो मिळत नाही आणि तो मिळवून देण्याच्या संदर्भातला दादा प्रयत्न या ठिकाणी करणार आहेत. दादा या दोन्ही कामाबद्दल मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. आपण जालन्याला आलात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करत असताना जे काही प्रस्ताव जालन्याच्या विकासासंदर्भात